मित्रांनो, बऱ्याच भागामध्ये आता पावसाचा खंड पडलाय, पिकं सुकू लागलेत. मग अशा वेळेस आपण एस-आर-टी वर तुरीची लागवड केली होती, त्याचा जबरदस्त आपल्याला फायदा झालाय. संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. एस-आर-टी पद्धतीने तुरीची आम्ही कशी लागवड केली, काय काय नियोजन केलंय, या पद्धतीने जर तुम्ही तुरीची लागवड केली तर आपल्याला कमी पाण्यामध्ये पावसाचा जरी खंड पडला तरी सुद्धा तुरीला कुठलाच धोका होणार नाही. तर व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲग्री सरकार चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. खाली सबस्क्राईब बटन आहे. नमस्कार मित्रांनो, मी ऋषी मोठे पाटील आणि तुम्ही पाहतात ॲग्री सरकार. शेतकरी बंधूंनो, 19 जूनला आपण तुरीची लागवड केली होती आणि त्यावेळेस कसं कसं नियोजन केलं तर बघा, मागच्या वर्षी आपण ह्याच प्लॉटमध्ये गव्हाची जी आहे ती लागवड केली होती. मी त्याचा तुम्हाला फोटो सुद्धा स्क्रीनवर लावून देईल. आणि मागच्या वर्षी आपण इथं गव्हामध्ये चांगलं उत्पादन घेतलं आणि ह्या वर्षी ठरवलं होतं की आपण एस-आर-टी वर एक प्लॉट का होईना तुरीची लागवड करायची. बाकी सगळी जी आपली लागवडची पारंपरिक पद्धतीने तुरीची लागवड आहे. ह्या वर्षी मात्र आपण मागच्या वर्षी जे गव्हाचं पीक आहे हार्वेस्टरने काढून गेल्यानंतर त्याला काही केलं नाही, डायरेक्ट त्याच्यामध्ये पाऊस पडल्यानंतर सऱ्या काढल्या, नांगरट केली नाही, मोगडा केली नाही, पाळी केली नाही, रोटर मारलं नाही. एवढा सगळा आपला खर्च वाचला. आणि ज्यावेळेस चांगला एखादा जूनच्या महिन्यामध्ये आम्हाला पहिल्या आठवड्यात ज्यावेळेस पाऊस झाला, अशा वेळेस डायरेक्ट सऱ्या काढल्या आणि आपण तुरीची लागवड जी आहे ते 19 जूनला केली होती. तर आता लागवड करताना मित्रांनो कसं कसं नियोजन केलं ह्या एस-आर-टी वर. तर बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की एस-आर-टी शेती कशी करायची, एस-आर-टीचा खरंच फायदा आहे की नाही आणि एस-आर-टीचे काय तोटे आहेत. आज तुम्हाला मी सविस्तर माहिती सांगणार आहे. आणि ह्याच्यामध्ये बघा मित्रांनो, हा मुगाची आपण लागवडमध्ये आंतरपीक म्हणून घेतले. दुहेरी फायदा आपल्याला, मूग 2 महिन्यामध्ये निघून जातो आणि तुरीला सुद्धा कुठल्याही अडचण येत नाही. दोन्ही पिकामध्ये स्पर्धा निर्माण होत नाही, दोन्हीमध्ये हवा खेळती राहते आणि उत्पादन आपल्याला चांगलं भेटतं. त्या मुगावरच खर्च सगळ्या तुरीचा निघून जाणार आहे. तर बघा मित्रांनो, एका जागेवर आपण तुरीचे 2 दाणे लावले होते आणि 17 जून म्हणजे आज जवळपास 27-28 दिवस सुद्धा झाले नाहीत आपल्या तुरीला. तर एवढी चांगली तुरीची वाढ झाली मित्रांनो. आणि तण सुद्धा बघा, कुठं जास्त प्रमाणामध्ये तण नाही, कुठं काही काही ठिकाणी तण उगवून आलेले, असा केना वगैरे दिसतो. ह्याचं नियंत्रण कसं करायचं ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. आता ह्या एस-आर-टीचा कसा कसा फायदा आपल्याला झाला आतापर्यंत. तर मित्रांनो, एस-आर-टी शेतीचे जे वैशिष्ट्य काय आहेत आपण बघूयात, स्टेप बाय स्टेप बघूयात. पहिली महत्वाची गोष्ट, आपल्याला मशागतीचा खर्च एकदम 0 रुपयावर आपला येऊन जातो. तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं, ह्याला नांगरट केली नाही म्हणजे नांगरटीचे 2 ते 2,500 रुपये आपल्या एकरचा खर्च वाचला. त्यानंतर रोटर जर ह्या आता गावाच्या काढाला भुगा करायचं म्हणलं असतं, त्याला सुद्धा 2,000 रुपये गेले असते, म्हणजे ते 4,500 रुपये आपले झाले दोन्ही मिळून. त्याच्यानंतर मित्रांनो आली विषय पेरणीचा. पेरणीला कसं का व्हायना 1,000 रुपये आपला खर्च आला असता, साधारण आपला 5,500 रुपये तो खर्च झाला असता टोटल जरी बघितला. आणि मोगडा एक वेळ जर करायची वेळ जर आली असती तर 6,000 रुपये व्हायना आपल्या मशागतीला तूर लागवड करायच्या आधीपर्यंत खर्च आला असता. आणि एवढा सगळा खर्चामध्ये आपल्या बचत झाली. हा मित्रांनो एस-आर-टी शेतीचा फायदा आहे. दुसरा आता महत्वाचा फायदा काय, ह्या एस-आर-टी शेतीमुळे मित्रांनो आपल्या जमिनीचा जो आहे तो पोत सुधारतो. आता पोत कसा सुधारतो, तर हे मागच्या वर्षी जे पिकाचे जे अवशेष आहेत मित्रांनो, हे बघत असाल, गव्हाचा काठ जशाला तसं आपण ठेवलेले, हे जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब वाढवायचं काम करतं, आच्छादन निर्माण करतं, आपल्याला ओलावा टिकून राहतो. त्यानंतर जास्त पाणी लागत नाही आणि जरी जोराचा जरी पाऊस झाला तर आपण एस-आर-टी शेती बेडवर जी करतो त्यामुळे ह्या मधल्या सरीमध्ये पाणी निघून जाणार आहे. तर हा दुहेरी फायदा आपल्याला मित्रांनो एस-आर-टी शेतीचा आहे. तुम्ही बघत असाल मित्रांनो, तूर पिकामध्ये मर रोगाची समस्या ही मोठ्या प्रमाणामध्ये येते. आता बरेचसे शेतकरी काय करायचे, तुरीची लागवड बेडवर करायचं. मग बेडवर लागवड केल्यामुळे आपल्याला फायदा हा होतो, जास्त पाऊस होऊ द्या, मोठाले पाऊस किती असू द्या, पाणी सगळं निचरा होणार आहे आणि आपल्या तुरीचं जे सड आहे ती किंवा तुरीचे जे मुळे ते सडणार नाही, तर त्याला मर रोग येणार नाही. पाण्याचा निचरा चांगल्या प्रकारे येईल आणि हवा खिळती राहणार या 2 बेडमध्ये. इतक्या सगळ्या फायद्यामुळे तुरीमध्ये जी मर रोगाची समस्या येते ती अजिबात येणार नाही. हा फायदा आपल्याला एस-आर-टी शेती म्हणजे गादी वाफा पद्धतीमध्ये येते. आणि पाणी साचून राहिल्यामुळे जी तुरीमध्ये पिवळी पडण्याची समस्या येते ती सुद्धा मित्रांनो येत नाही. म्हणजे त्यामुळेच म्हणत असतो की तुरीची लागवड बेडवर करा. यासाठी जरी तुम्हाला करायची असेल किंवा नसेल, पण तुम्ही तुरीची लागवड एक वेळेस का होईना बेडवर करून बघा, तुम्हाला त्यामध्ये नक्कीच पारंपरिक पद्धतीपेक्षा फरक जाणवेल. आता बघा मित्रांनो, जवळपास 5 तारखेपासून आता पाऊस गायब झालाय आणि आज 16 तारीख आहे, म्हणजे 10-12 दिवस आपल्या इथं झालेत. पण ह्या 10-12 दिवसामध्ये कुठेही एक सुद्धा पीक सुकलं नाही. मुगाचं सुद्धा मित्रांनो झाड सुकलेलं दिसत नाही तुम्हाला, सगळे पानं टवटवीत आहे आणि तुरीची सुद्धा वाढ चांगली आणि टवटवीत आहे. म्हणजे एवढा ओलावा टिकून ठेवायचं काम करतं हे एस-आर-टी. तर काय करतं, हे तणाचे मागच्या वर्षी जेवढे असू दे ह्याचं आच्छादन चांगल्या प्रकारे झाल्यामुळे मल्चिंगचं काम करतं. हे तुम्ही बघत असाल, मल्चिंगमध्ये पाणी कमी लागतं. तसंच प्रकारे जुन्या पिकात जे अवशेष ते ठेवल्यामुळे आपल्या जमिनीमध्ये हवा खेळती राहते आणि तणाचं आच्छादन सुद्धा होतं आणि आपलं पीक सुद्धा चांगलं येतं. हा फायदा मित्रांनो एस-आर-टीचा. आता बघूयात मित्रांनो, आपण एस-आर-टीची जी लागवड केली होती तर 2 झाडातलं अंतर काय ठेवलं होतं. तर बघा, 2 झाडातलं आपण अंतर ठेवलं होतं 1.5 फूट. एका जागेवर तुरीचे 2 बी टाकले होते. इथं बघा तुरीचे 2 बी येतं आणि इथं सुद्धा बघा तुरीचे 2 बी. तर 2 बी टाकण्याचं कारण काय की बाबा, फायदा आपल्याला हा होतो की आता बऱ्याच वेळेस तुम्ही पावसाचे खंड पडायला लागले, मग तुरीचं एखादं रोप मरून जातं किंवा त्याला सुरुवातीच्या काळामध्ये किडीचा आजार जो असतो म्हणजे किडीचा अटॅक येऊ शकतो आणि त्यावेळेस सुद्धा आपलं कवळं रोप मारायचे चान्सेस राहतात. तर मोर रोगामुळे सुद्धा रोप मरतं. मग अशा वेळेस एका जागेवर 2 बी लावून आपल्याला फायदेशीर पडतं.
म्हणून आपण 2 रोपातलं अंतर 1.5 फूट ठेवलं आणि एका जागेवर 2 बियाची लागवड केली. तर मित्रांनो, वाण कोणतं निवडलं हा प्रश्न बऱ्याच जणांना पडला असेल. तर वाण आपण घरचं वापरलंय, स्वतः आपण ह्या वर्षी तयार केले. तर ते तयार कसं केलं तुम्हाला मी सांगतो, की मागच्या वर्षी म्हणजे 2 वर्षापूर्वी आपण जी गोदावरी वाणाची लागवड केली होती, तर त्या गोदावरी वाणामध्ये जे सगळ्यात जास्त दाणेदार म्हणजे वजनदार आणि मोठाले साईजचे जे बिया आहेत त्याची वेगळी निवड केली आणि आपण ह्याची लागवड केली. तर म्हणजे गोदावरीमध्येच ही तर इम्प्रूव्ड तूर म्हणून आपल्याला भेटणार आहे आणि याच्यामध्ये उत्पादन सुद्धा चांगलं आहे ना, कारण की याची 100 बियाचं वजन इतर गोदावरी वाणाच्या तुलनेमध्ये 4 ते 5 ग्रॅमने आपल्याला जास्त भेटले. म्हणून आपण आता ह्याची लागवड केली. ह्या वर्षी बघूया कसं उत्पादन येते. आणि आतमध्ये मित्रांनो आंतरपीक मुगाची का लागवड केली, तर बघा मूग मित्रांनो 2 महिन्यामध्ये जेमतेम 60 ते 65 दिवसामध्ये निघून जातो आणि मुगाच्या शेंगा आपल्याला वरचीवर तोडणी होतात आणि जशाला तसंही मुगाचा काठ ठेवून द्यायचं, ह्याला उपटायचं नाही, काहीच नाही. आपोआप ह्याचं सुद्धा आच्छादन होतं आणि ह्याच्यातला सरीतला सुद्धा ओला उडून जात नाही आणि जरी पाणी जरी आलं तरी या सरीमध्ये निघून जाणार आहे. म्हणून आपण आंतरपिकामध्ये मुगाची लागवड केली तुरीमध्ये, SRT मध्ये. तसं तर आपल्याला वाटत होतं की सोयाबीनची लागवड करावं, पण सोयाबीन पुन्हा ते काळ काढायची वेळ आली असती आणि कुटाणाला असता. मग SRT मध्ये आपल्याला फायदा काय करायचा आहे की जुन्या पिकाचं अवशेष आपल्याला जागेवरच ठेवायचे, म्हणून आपण मुगाची लागवड केली. हे आता अवशेष आपण अजिबात काढणार आणि जागेवर ह्याला कुजून देणार आहे. बघा मित्रांनो, SRT शेतीचा हा फायदा आहे की आतापर्यंत आपण जी दुसरी काल व्हिडिओ टाकली त्यामध्ये तुम्हाला मी दाखवलं की जे तण नियंत्रण करण्यासाठी आपण सायकल कोळप ह्या बेडवर चालवलं बाजूच्या दोन्ही बगलांनी आणि तणाचं नियंत्रण केलं आणि तिथं तणनाशकाची सुद्धा फवारणी केली होती. ह्या प्लॉटमध्ये आपण तणनाशकाची फवारणी अजूनही केली नाही. ह्या प्लॉटमध्ये मित्रांनो अजून आपण खुरपणी केली नाही किंवा सायकल कोळप चलून असेल मशागत कसली केली नाही. आता ह्याला एक वेळेस आपण तणनाशकाची फवारणी करणार आहे. तर मूग आणि तुरीसाठी चालणारं शाकेद असेल किंवा वीट ब्लॉक असेल याची आपण फवारणी घेणार, म्हणजे इमेचा टायपर 10% येसेल असेल किंवा गवत वर्गीय जर तण आला असेल तुमच्या प्लॉटमध्ये म्हणजे मागच्या वर्षीचा गहू वगैरे उगून, तर तुम्ही तिथं इजिलचा वापर केला तरी सुद्धा तण नियंत्रण तुम्ही ह्या अशा चांगल्या प्रकारे SRT शेतीमध्ये तुरीमध्ये करू शकता. मित्रांनो, SRT शेतीचा अजून एक फायदा आपल्याला हा होतो की वेळेवर पेरणी आपली होती. तुम्ही बघत असाल पेरणीच्या वेळी सगळ्या शेतकऱ्याची घाई असते की आज ट्रॅक्टर भेटत नाही, बैल भेटत नाहीत, मजूर भेटत नाहीत, बाया लावायला भेटत नाहीत. मग अशा वेळेस काय होती, आपली धावपळ होती आणि मशागतीच्या वेळेस किंवा पेरणीच्या वेळेस ऐन पावसामुळे वापसा सुद्धा नसतो. मग ह्या फायदा आपल्याला SRTचा होतो. म्हणजे तुम्ही एखादा पाऊस जरी पडून गेला आज बेड काढून ठेवा आणि नंतर तुम्हाला कधी पाऊस असू द्या वापसा नसू द्या तुम्हाला तुरीची लागवड करता येते. आपल्या वेळेची बचत येते आणि पीक सुद्धा आपलं वेळेवर येते. आता बघा ना तुम्ही 19 तारखेला आपली लागवड केली आणि फास्ट पीक निघणार आहे. बाकीच्या प्लॉटमध्ये आपल्याला वापसाईची वाट बघावी लागली, नंतर आपल्याला सऱ्या काढाव्या लागल्या, असा सगळा कुटाणा झालाय. तर हा सगळा फायदा आपल्याला SRTचा होतो. तर मित्रांनो, आता ह्या तूर पिकामध्ये आपल्याला SRTवर दुसरा एक महत्वाचा हा फायदा मित्रांनो की गांडुळांची संख्या आपल्या जमिनीमध्ये चांगली वाटते आणि एकदा का गांडुळांची संख्या जमिनीची चांगली जर वाढली तर आपल्याला जमिनीमध्ये हवा खिळती चांगली राहते आणि आपलं पीक जोमदार येतं, ह्याला खत सुद्धा कमी लागतं. एवढा सगळा फायदा आहे. तसंच जीवाणूंची जी संख्या आहे, सूक्ष्म जीवाणू जे असतात त्यांची संख्या सुद्धा चांगली वाटते. हा सगळा फायदा आपल्या जमिनीला होतो मित्रांनो आणि तसा फायदा आपल्या पिकाला सुद्धा होतो. आणि मित्रांनो, सारखी सारखी आपण मशागत करत नाही. मागच्या वर्षीच्या पिकाचे अवशेष ठेवल्यामुळे आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब वाढतो आणि सेंद्रिय कर्ब वाढला की तुम्हाला माहिती की आपल्यामध्ये उत्पादन आपल्याला वाढतं. बघत असताना बऱ्याच ठिकाणी सगळ्या जमिनी कडक होऊन बसल्यात, किती जरी पाऊस आला तरी दुसऱ्या दिवशी त्या जमिनीला वापसा सुद्धा यायला तयार नाही. मग अशा वेळेस जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी आपल्याला SRT शेती करणं अत्यंत गरजेचे आणि काळाची गरज बनली. त्यानंतर मित्रांनो, महत्वाचा विषय की जमिनीची धूप आपली थांबवतं. किती जरी कडक ऊन असलं आणि काही जरी असलं तरी ओलावा टिकून राहतो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, आपण ज्यावेळेस बघत असतो तुम्ही नांगरट करतात पाठीमागा सगळा धुराळा उडतो, रोटर करताना सारखा धुराळा उडतो. मग हे आपल्या जमिनीची धूप होते, आपल्या जमिनीचं आरोग्य बिघडतं आणि त्या जमिनीचा पोत सुद्धा बिघडून जातो. मग अशा वेळेस सगळा फायदा या तणाचं आच्छादन केल्यामुळे होतो आणि SRT शेतीमुळे होतो म्हणा किंवा बेडवर लागवड केल्यामुळे होतो. त्यामुळे तुम्ही 1 एकर का होईना SRT शेती करा किंवा बेडवर ह्या वर्षी लागवड करा, पुढच्या वर्षी त्यामध्ये SRT करा. आपण ह्या वर्षी पहिलंच वर्ष SRTचं. या पद्धतीमध्ये मित्रांनो पाणी सुद्धा कमी लागतं, ओलावा टिकून राहतो. त्यामुळे SRT शेती खरंच मित्रांनो वरदान ठरायला लागले आता वरचीवर. मी आता ह्या वर्षी 1 एकर करून बघायला लागलो. आपल्याला ह्याच्यामध्ये जर सक्सेस भेटलं तर आपल्याला निश्चितच पुढच्या वर्षी आपण ह्याच्यामध्ये अजून 2-3 एकर वाढवणार आहेत. शेतकऱ्यांना जी SRT मध्ये भीती वाटते ती म्हणजे मशागत कशी करायची आणि याला तणनाशकाचा वापर कसा करायचा. मित्रांनो, मशागत अजिबात करायची नाही, खुरपणीला बाई वगैरे लावायची नाही, सरळ तुम्ही तणनाशकाचा वापर करायचा. तुरीसाठी असेल किंवा तुमचं सोयाबीन असेल त्याला तणनाशक उपलब्ध येतं. उगवून आल्यानंतर तणनाशक वापरायची, उगवणीच्या पश्चात जे तणनाशक येतं किंवा उगवण पूर्व जे असतील त्याचा वापर केला तर आपलं तण नियंत्रण चांगल्या प्रकारे होणार आहे. मजुराच्या खर्चात बचत झाली मित्रांनो. आज ह्याला जर खुरपायचं म्हणलं असतं तर मरणाचा पैसा गेला असता, मशागत करायला मरणाचा पैसा गेला असता. एवढा सगळा आपल्याला पैशाची बचत हे SRT मुळे आपल्याला झाली. तर मित्रांनो, बराचसा फायदा आपल्याला SRT शेतीमध्ये आहे. तुम्ही नक्कीच SRT शेतीने लागवड करा. तुम्ही कुठल्याही पिकाची लागवड SRT मध्ये करू शकता. मका असेल, तूर असेल, उडीद असेल, मुगाची असू द्या, कुठल्याही पिकाचं पहिलं पिकाचं औषध असेल तसे ठेवायची तर आणि नंतर तुम्ही पुढच्या वर्षी दुसऱ्या पिकाची लागवड करायची. आता काही जणांना प्रश्न पडला असेल की आता हे
त्या वर्षी तूर निघाल्यानंतर त्याची खोड ठेवायची नाही. तर मित्रांनो हे जशाल त्याचा खोड ठेवायचं. म्हणजे आता ही तूर आपल्या ज्यावेळेस काढणी झाल्यानंतर हिचं साधारण एवढं जरी खोड असेल, जशाल तसं आपल्याला ह्याचा खोड ठेवायचे. तुम्हाला हे खोड काढणं झालं तर करा, नाही काढलं तर एकदमच चांगलं. जशाल तशा त्याच्या मुळ्या राहत्याल आणि आपल्या जमिनीमध्ये हवा खेळती राहणार आहे, सेंद्रिय कर्ब वाढणार आहे. त्यामुळं SRT मध्ये आपल्याला जुन्या पिकाचे औषध न काढणं तर तेच फायदेशीर पडतं. त्याच्या मुळा आपल्याला कुजवायचे असतात आणि त्याचं खताचं रूपांतर होतं आणि ते आपल्या पुढच्या पिकाला उपलब्ध होतं. असं सगळं नियोजन मित्रांनो, सुंदर नियोजन आपल्या SRT वर केलेलं आहे. इथून पुढे आपल्या चॅनलवर SRT बद्दल व्हिडिओ येतच राहणार आहेत. तुम्हाला काही जरी शंका असेल, प्रश्न असेल, तुम्ही मला खाली कमेंटमध्ये बिंदासपणे विचारू शकता. तसंच शेतकरी बंधूंनो, ज्यांना तूर पिकामध्ये अधिक उत्पादन काढायचे मार्गदर्शन पाहिजे, अशांसाठी आपण खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही मला संपर्क करू शकता. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर करा आणि अशा शेतीविषयक माहितीसाठी आपल्या ॲग्री सरकार चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.